अतिवृष्टी बाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे। 15 रुपयांपैकी 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना, 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जातील। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झालाय। ऊस उत्पादकांकडून पैसे घेणाऱ्या साखर संघानं विरोध केला होता। 1 नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होतोय। त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पडताना दिसतोय। अतिवृष्टी बाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे आणि या 15 रुपयांपैकी 5 रुपये हे बाधित शेतकऱ्यांना आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघानं विरोध केला होता। दरम्यान 1 नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होतोय। पण आपण पाहिलं तर अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील या पुराचा प्रचंड फटका बसलेला आहे। ऊस पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या सगळ्याचं नियोजन नेमकं कसं होणार हा प्रश्न आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, ऊस उत्पादकांवरती पूरग्रस्तांचा भार पडताना आपण पाहतोय, तसं नियोजन सरकार करतंय, पण दुसरीकडे ऊस उत्पादकांना सुद्धा या पुराचा फटका बसलेला आहे, त्यामुळे कसं नियोजन करणार आहे सरकार? प्रज्ञा, आपण पाहतोय की राज्याच्या अनेक भागांमध्ये पुराने शेतकरी जे आहे ते बाधित झालेले आहे आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करतोय। मात्र आता आपण पाहतोय की जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यावरती कुठेतरी हा भार पडताना पाहायला मिळतोय। कारण काल गाळप हंगामाची बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे प्रति टन 15 रुपयांची कपात जी आहे ती केली जाणार आहे। त्यामध्ये 5 रुपये जे आहेत ते बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आणि 10 रुपये प्रति टन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जाणार आहेत। त्यामुळे कुठेतरी साखर संघ असेल किंवा शेतकऱ्यांची सुद्धा यावरती नाराजी आहे। कारण आधी शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो FRP साठी आणि जास्त किंमत मिळावा यासाठी भांडत असतो आणि त्यातून ही 15 रुपयाची कपात जी आहे ती योग्य नाही अशा प्रकारची भूमिका काल आपल्याला बैठकीमध्ये पाहताना मिळालेली होती। त्यामुळे आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। एक प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती हा भार जो आहे तो दिल्याचं बोललं जातंय। खरं तर आपण पाहतोय की काल ही बैठक झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष होते। बैठकीला अजित पवार असतील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संजय शिरसाट, दत्तात्रय भरणे आणि इतर अधिकारी आणि साखर संघाचे सुद्धा पदाधिकारी उपस्थित होते। खरं तर आपण पाहतोय की 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार आहे आणि जवळपास 3550 रुपयांची FRP काल जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे 3550 रुपयातून 15 रुपयांची जी आहे ती कपात ही केली जाणार आहे। खरं तर या हंगामामध्ये पाहतो आपण का 13.71 हेक्टरवरती ऊसाचं पीक आहे आणि जवळपास 340 लाख मेट्रिक टन जे आहे ते ऊसाचं गाळप होण्याची या वर्षाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ही 15 रुपयांची जी आहे ती कपात कुठेतरी साखर संघाने विरोध केलेला आहे। त्यामुळे आता बरोबर आहे। या सगळ्या मुद्द्यांवरती आपण राजू संवाद साधूयात। शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू शेट्टी जी, सरकारनं हा जो निर्णय घेतलाय प्रति टन ऊसामागे 15 रुपये कपात करण्याचा, आपलं काय मत आहे या संदर्भात? सरकारला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाहीये। एकतर सरकार सातत्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात असतं, साखर कारखानदारांच्या बाजूला असतं। याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांचं जी काही FRP आहे ती एकरकमी द्यावी अशा प्रकारे या वर्षी मार्च महिन्यामध्ये आदेश दिलेला असताना राज्य सरकार या आदेशाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागतं आणि या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करतं। यावरून राज्य सरकार हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूचं नाही, तर अजितदादा विखे पाटील यांच्यासारखे जे काही सरकारमध्ये बसणारे साखर सम्राट आहेत त्यांच्या बाजूचं आहे। असं असताना मग या सरकारला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी आणि सरकारसाठी मुख्यमंत्री निधी वाढवून मागायचा नैतिक अधिकार आहे का? आणि मुळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। एकरी 10 ते 12 टनाचं उत्पादन घटलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये हा जिजाकर कशासाठी? आणि राज्य सरकारला जर जमत नसेल अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यायला, म्हणून तुम्ही जर का आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर गंडांतर करत असाल तर ह्याला काही अर्थ नाही। म्हणजे घरात सुनेवर जाच करायचा आणि शेजाऱ्याच्या घरात जेवण असतं, म्हणजे हाच मुद्दा राजू शेट्टी जी, आपण जर पाहिलं तर ऊस उत्पादक सुद्धा शेतकरी आहे, त्याचं देखील प्रचंड नुकसान झालंय। दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी एका शेतकऱ्याच्या खिशातून काढलं जातंय, त्याला दिलं जातंय आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुद्धा येत आहेत।
दलाली म्हणतात, दलाली हा एकच शब्द त्याला फिट बसतो आणि अशा प्रकारची दलाली सरकारनं करायच्या भानगडीत पडू नये असं माझं स्पष्ट सरकारला इशारा आहे. ठीक आहे. राजू शेट्टीजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देत होते. राजू, तुझेही आभार. आणि यानंतर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. म्हाडा घर विजेत्याला लागल्यानंतर ते घर कधीही विकणे